नमस्कार मंडळी, प्रत्येकाच्या गावामध्ये गावदेवीचे दर्शन हे आपण घ्यायला जातच असतो। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमचं जे कुलदैवत आहे त्याचं छोटंसं मंदिर आमच्या गावामध्ये आहे, तर तिथे आम्ही गेलेलो होतो। आणि तिथे अशा प्रकारची हापसी आहे, तिथे पाणी वगैरे काढायचं, नारळ धुवायचं, हातपाय धुवायचे आणि मग दर्शन घ्यायचं। पण आता उन्हाळा असल्याच्याने ना पाणी येतच नव्हतं, म्हणून सगळ्यांनी एक एक ट्राय सगळेजण मारत होते की बघू किती निघतं। आणि खूप वेळानंतर हे पाणी आलेलं होतं, पण मजा आली। त्यानंतर हे आहे आमचं देव कुलदैवत, त्याला बहिरम असं म्हटलं जातं। त्याचं मूळ जे मंदिर आहे ते परतवाड्यामध्ये आहे, नागपूरमध्ये। तर इथे आम्ही दिवा अगरबत्ती सगळं झालं, त्यानंतर नारळ फोडायचं असतं ते सुद्धा झालं। आणि इथे छोटे छोटे देऊळसुद्धा आहे, तर त्याचंसुद्धा दर्शन घेतलं। शंकराची पिंड आहे, हनुमानाचं मंदिर आहे, त्याचनंतर इथे देवीचं सुद्धा मंदिर आहे। आणि मग हे सगळं दर्शन झाल्यावर मग म्हटलं चला आपण पण ट्राय करूया। मी ट्राय केलं, पण माझ्याच्याने काही झालं नाही, पाणी शेवटी आलंच नाही। आणि इकडचा नजारा बघा किती सुंदर दिसते। आणि या गावाचं नाव आहे जाम। हे बघा, श्री क्षेत्र बहिरम बुवा देवस्थान, जाम रोड, आमच्या यवतमाळमध्ये आहे। तर असा